परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतम् रेकॉर्डिंग चालू केली. सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यै सदा सेव्यमानम् विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदकानाद्यन्तमानन्ददन्तम् हरे हरे नमः। श्रीगुरुभ्यो नमः। इदमिति आत्मनो योग्यं सर्वं समग्रं भवति. इदम म्हणलं की परमात्माला योग्य असणाऱ्या सगळी त्या सगळी गोष्टी इदम शब्दाने येतात. इदम म्हणजे हे म्हणजे जे काही जे डोळ्याला दिसतं तुम्हाला जे कळतं ते सगळं परमात्म्याचंच आहे याचा अर्थ. निर्दुःखानंदस्य अपेक्षितत्वान् मनसी स्थितत्वेन इदमिति युज्यते. इदम हे म्हणणं केव्हा योग्य ठरतं? निर्दुःख आनंदस्य अपेक्षितत्वात. दुःखरहित असणारा आनंद भोगणारा जो परमात्मा आहे की नाही, त्या परमात्माने अपेक्षित म्हणजे त्यांनी अपेक्षा केलेलं जे आहे त्या गोष्टीलाच मनामध्ये आपण ठेवून घेतो. मानसिक स्थितत्व आहे ना, इदम विचारे म्हणून त्याला आपण इदम म्हणतो. इदम म्हणलं की पुरे असं दाखवलं म्हणलं की नाही, जे परमात्म्याला आवडती गोष्ट आहे, जे परमात्म्याला अपेक्षित असणारी गोष्ट आहे की नाही, ती आपल्या मनामध्ये आली म्हणलं की त्यावेळेस इदम म्हणतात, नाही तर नाही म्हणत. तत्सर्वमभवत सर्वं भविष्यन्त इत्यादिना समग्र भावस्य प्रस्तुत. तत्सर्वम अभवत ते सगळं झालं, ते सगळं होणार असं म्हणलं की नाही, समग्र गोष्टी भावात्मक ज्या गोष्टी आहेत ते सगळे प्रस्तुत होतात, समोर येतात. ब्रह्मा पश्यन् वामदेव ब्रह्मणो मन्वादि जीवस्य जीवये अहेयत्वं प्रतिपेदे. ब्रह्मा परमात्म्याकडे बघून वामदेव काय केला? ब्रह्मणः अहेयत्वं परब्रह्म परमात्मा आहे सदा केव्हाही त्याला सोडून राहता येत नाही असं मानवाधिकांनी सगळ्या जीवांनी देखील ठरवलेली आहे गोष्ट ही. म्हणतो दृष्ट असणाऱ्या सगळ्या लोकांनी असं ठरवलेलं आहे, म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणून वामदेवानी ते पाहिलं म्हणे. असं ब्रह्मांड ब्रह्मपुराण ब्राह्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे. मंत्रदृक म्हणजे मंत्रदृष्ट्या लोकांनी हे पाहिलेल्या आहेत गोष्टी. इति ब्राह्मे तदिदं ब्रह्म यो अहेयत्वादिगुणम् एतदिहति एतदिहपि वेद. त्याला हे ब्रह्म म्हणावं जो आहे म्हणजे त्याग करून देण्यासारखे सोडण्यासारखे नसलेले गुण जे जे असतात त्याला ब्रह्म आहे तो. एतरी वेद. अहम शब्दस्य अहेयत्वानंगीकारे इदम शब्दोपि व्यर्थ असतात. अहम शब्दाला अहेय म्हणून अर्थ काढलं नाही, अर्थाने स्वीकार नाही केला तर इदम शब्द देखील व्यर्थ होतो. सर्व स्वरूपत्वम ही हम्म, सगळ्यात सगळ्या स्वरूपाने परमात्म्यामध्ये सगळे स्वरूप जे आहेत ते परमात्म्यामुळेच आहेत. दुर दुर्व्य विदुर सर्व स्वरूपत्व हे दुर्विद्वद्भिर अंगीक्रियते. जे ज्ञानी नाही आहे तसल्या लोकांनी हे अंगीकार केलेला आहे. जे सरस्वरूप नाही आहे ते अयोग्य असणाऱ्या अज्ञानी असणाऱ्या लोकांनी हे अंगीकार केलेला आहे. इदम शब्देन परब्रह्म विवक्षायां ब्रह्मशब्दो व्यर्थस्य. इदम या शब्दाने परब्रह्म जर स्वीकार केला नाही, इदम शब्दाने परब्रह्म जर स्वीकार केला नाही तर ब्रह्मशब्द व्यर्थ होतो. कारण इदम यः अहम इति वेद इत्येव स्यात्. इदम यः हे जे आहे
जो मी शब्दाने वाच्य आहे त्यालाच जाणून घ्यावं म्हणून असं एक शब्द आहे, असं ठरवून घ्यावं लागतंय. एवम शब्दच्या वरचा म्हणून इदम शब्द, एवम शब्द, अहम शब्द हे नसतात तर सगळे व्यर्थ होतात. अस्मत् पक्षे तो तदात्मानमेव अवेद इत्यपि ज्ञातव्यमित्येवम शब्दार्थः. आपल्या पक्षाने कसं आहे, तर आत्मान अवे आत्मानमेव अवेद, त्या आत्म्यालाच आपण जाणून घ्यावं अवेद इत्यपि ज्ञातव्यमित्येवम शब्दार्थ, म्हणून ती गोष्ट देखील जाणून घ्यावी म्हणून तो अर्थ आहे. तत्पक्षे तदपि व्यर्थमेव. मग तसा पक्ष घेतला तर मग अहम शब्दानी, इदम शब्दानी, एतत् शब्दानी सगळं काही व्यर्थ होऊन जातो. नाही तत्पक्षे तत्स्वात्मान वेत्ती, त्या पक्षाप्रमाणे काय त्या हिशोबाने बघायला गेलं तर स्वात्मान वेत्ती, तर ते परमात्म्याला स्वतःला जाणून घेतो, त्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणून घेतो असा अर्थ. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं, व्याख्यान भाव आणि व्याख्येय भाव. एक काही की व्याख्यान रूपाने असते आणि दुसरं काही की व्याख्या आहे. अगती का अगती, कारण त्याच्याशिवाय दुसरी काही गती नसते. जी गोष्ट आपल्याला कळवून घ्यायची आहे, ज्या गोष्टीमुळे आपण समजून घेतो त्यालाच व्याख्यान व्याख्या भाव म्हणतात बरं का. अभावे प्रसंगस्थानाम व्याख्याम अभ्यासमेव वा. दुसऱ्या गोष्टी काही नसले तर मग काही कोणतीही व्याख्या करून घ्यायची किंवा पाहायची आवश्यकता पडते, अभ्यास करायची गरज गरज पडते. तर परमात्मा असेल तर काहीही कल्पना करायला येत नाही, दुसऱ्या काही कोणतीही गोष्टी तुम्हाला त्याची कल्पना, त्याच्याबद्दल कल्पना करायला येत नाही. म्हणून व्याख्या अभ्यास युज्यते, म्हणून व्याख्या शब्दाचा असा अभ्यास म्हणून महाभारतात सांगितलेलं आहे. स्वरूपज्ञम तथा अहेयम नित्यंच ब्रह्मवेत्य. स्वरूपज्ञ, स्वरूपाच्या बद्दल जाणं, आणि आहेत नित्य, कोणालाही त्या परमात्म्याला सोडता येत नाही अशा ब्रह्माबद्दल तर जाणतो, तर तुम्ही सगळं काही जाणू शकता. समग्र अभिप्राय तुम्हाला कळेल, त्या परमात्म्याच्या प्रसादाने सगळं काही कळेल, मग ह्याच्यात संदेह नाही बरं का. तर ईश्वर हा येशाम देवानाम आत्मा होती, तो परमात्मा जो आहे ह्या सगळ्या देवतांच्यासाठी म्हणून आत्मा होतो तो. येशाम देवानाम आत्मा भवती, पुल्लिंगंच तत्सत्यम स आत्मा इत्यादी होत भवती. आणि ते सत्य असणाऱ्या स्वरूपाचं परमात्मा जे रूप आहे की नाही, ते पुल्लिंग आहे, पुल्लिंगाचं आहे, इत्यादी सगळे शब्द देखील त्याला अनुकूल होतात. देवानाम व्यापकत्वात तो तेषाम आत्मा हरी सदा, देवलोकांना देखील सगळीकडून व्यापलं जातं, म्हणजे सगळ्या रीतीने व्यापक रूप दिसून येतं, म्हणून तो आत्मा आहे. तेषाम आत्मा हरी सदा, त्या सगळ्या देवतांना देखील कोण आहे, आत्मा म्हणजे परमात्मा. तज्ञ प्रियस्ततस्तेषां तस्य नाभूतिदास्ततः, त्या परमात्म्याला सगळे तस्य प्रियमेव शिरः, तस्य प्रियमेव वगैरे असं म्हणतात ना, त्याच्यामध्ये उपनिषदामध्ये देखील याच परमात्म्याच्या बद्दल सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणताही नाही असं वामन पुराणात सांगितलं आहे. सर्वेभ्यो अन्यां विलक्षणां देवतां सगुणेभ्यो अहेयत्वादिभ्यश्च अन्यां यो उपास्ते, ओ योऽस्मीति मे यश्चान्योऽन्यश्चादो विष्णुरिति मत्वा यो विष्णोरन्यां देवतामुपास्ते अन्योदावन्योऽहमस्मीति न स वेदेति वा, म्हणून याच्यामध्ये सांगितलं. सगळ्यांच्या पेक्षाही विलक्षण असणार असा, सगळ्या देवतांच्या मध्ये देखील जे गुण आहेत त्या गुणापेक्षा अधिक असणार असा, त्याला त्या देवतांना देखील सोडून सोडून देण्यासारखा नसणारा, म्हणजे सोडून देऊ शकत नाही, देवता लोक देखील सोडू शकत नाहीत त्याला. आहे तो आधी सगळ्या गुणांनी युक्त असणार असा, असं या उपासते, ती जी उपासना करतो, ओ यो अस्मी ती, तो सगळीकडे व्यापून आहे असं विचार करावा. आणि जाणून घेण्यासारखा देखील तोच आहे, मे असते अन्य, आणि दुसरं मे अंतरा सोडून दुसरे कोणीही मेय नाही आहेत. अन्यश्च असो विष्णू महत्वा, हा विष्णू परमात्मा सगळ्या देवतांना सोडून वेगळाच आहे.
असं जाणून यो विष्णू अन्यान देवता उपासे, विष्णूला सोडून दुसरे देवता देखील आहेत तसं जो कोणी उपासना करतो ना, अन्यो असा अन्यो अहम इति, तो वेगळा आहे मी वेगळा आहे त्याची उपासना करू नये, माझीच उपासना करावी असं सगळं जाणून घेणारे त्याला काही कळालं नाही याचा अर्थ. न स वेद इति वा जीवादिभ्यो हरि भिन्न, तम या सगुण भेदतः जीवांच्या पेक्षाही हरी परमात्मा भिन्न आहे. तर जो कोणी सगळ्या गुणांच्या पेक्षा आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांच्या पेक्षा विरुद्ध असणारे गुण असल्या कारणाने तो जीव होऊ शकत नाही असं म्हणतात ते चूक आहे. हा ओ यो अन्यो हरिश्च अन्य, हा सगळीकडे व्यापून असणारा तो वेगळा आहे आणि परमात्मा वेगळा आहे आता जो कोणी जाणतो, मग तो अन्यमेव असं समजून ना दुसऱ्याच गोष्टीला दुसऱ्याच देवता म्हणजे व्यक्तीला देवता असं समजून परमात्मा समजून ईश समजून घेऊन घेणं हे चुकीचं आहे. उपास्य न सज्ञानी, याची उपासना करणारा जो आहे तो काही ज्ञानी नाही आहे. मनुष्यांच्या मध्ये तो एक पशु आहे. सम्यक ज्ञानी तो देवानाम पशुरित्यभिधीयते, देवतांच्या बद्दल पूर्ण रीतीने जाणणारा जो आहे तो पशुच म्हणतात. परमात्म्याच्या बद्दल जाणणारा जो आहे तो मुख्य आहे तिथं येऊन स देवानाम इत्यत्र पूर्व म्हणून तो सगळ्या देवतांच्या मध्ये पहिल्या प्रथम श्रेष्ठ असणारा असा आहे. हं. असं जाणणारा जो आहे तो सम्यक ज्ञानी म्हणून सांगतो. एतन मनुष्य विद्युरिती, आणि ही गोष्ट मनुष्य लोकांना कळते. इत्यत्र एतत् शब्देन विष्णोर अन्य देवता उपासनम उच्यते, याप्रमाणे या ठिकाणी या एतत् शब्दाने परमात्म्याला सोडून दुसऱ्या देवतांची उपासना सांगितलेली नाही. सगळ्या देवतांना सगळ्यांना ह्या परमात्म्याची उपासना सांगितली गेलेली आहे असं समजून घ्यावं. हे बरं का. नैह्यन्य नैह्यज्ञान्यव नहि अज्ञान्यव देवानां भोजकः, अन्य लोकांनाच असं वाटतं की देवानांचा भोजक म्हणजे सगळे देवता आपल्याला देत असतात. दुसरे देवता काही नाही म्हणजे परमात्मा नाही आहे किंवा दुसरं कोणताही नाही आहे असं जे समजतो की नाही. ज्ञानी ही विशेषेण भोजक, ज्ञानी असणारा जो असतो की नाही ते परमात्म्याला जाणून घेतलेला जो असतो की नाही तर जे काही खातो ते बरोबर खातो तसा तो जरा भोजन वगैरे बरोबर मिळतं. अथो अयम वा आत्मा सर्वेषां भूतानां लोकः, म्हणून हा परमात्मा सगळ्या प्राण्यांना सगळ्या लोकांना देखील उपासक आहे. लोक हा म्हणून हा सगळ्या प्राण्यांच्या मध्ये दिसून येणारा तोच आहे बरं का. सैव स या एवं विद सर्वेषां भूतानां, जो कोणी ही गोष्ट जाणतो की नाही सर्वेषां भूतानां सगळ्या प्राण्यांच्या मध्ये देखील आहे असं जो जाणतो की नाही ब्रह्मविच्च भवती, म्हणजे त्यालाच ब्रह्मज्ञानी म्हणतात. तत्र उच्यते त्याला सांगतात प्रस्तुत. अरे ना. अरे सुरू केलं. हम्म. हो. स य एवं वित्त सर्वेषां भूतानां ब्रह्मविच्च तत्र उच्यते. हा स य एवं वित सर्वेषां भूतानां ब्रह्मविच्च तत्र उच्यते, अशी गोष्ट प्रस्तुत आहे सगळीकडे सांगितलेली आहे. तत्वविद देवगो प्रोक्तो, तत्वज्ञानी असणाऱ्या लोकांना देवांचं ज्ञान प्राप्त होतं. देव कोण कसे असतात काय नाही कळतं. नरगोष्च्या प्रवत्व अतत्ववित, परमात्माचं तत्व काय आहे ते माणसांना देखील कळतं, देवांना देखील कळतं बरं का. हे त्याग नाहीये. तत्वविद देवगो प्रोक्तो नरगोश्चाप्यतत्ववित, तस्मात म्हणूनच या करतात तसं आहे असल्या कारणाने देव तत्ववित, देवता सगळे तत्वज्ञानी म्हणतात.
सगळ्या परमात्म्याला आवडती गोष्टच करतात ते लोक कधी. त्यांना तंद्रा वगैरे असं काही येत नसतंय न, आग्नेय पुराणात सांगितले. तस्य न देवाश्च न अभूत्या ईचते. त्याला कोणतेही देवता किंवा अभूती म्हणे अनैश्वर्य वगैरे जे त्याच्या वशामध्ये राहत नाहीत ते. त्या देवतांच्या वशामध्ये कोणीही नसतात, परमात्म्याच्याच वशामध्ये सगळे असतात. ईशत इति देवानां तत्वज्ञानम प्रियम इत्युक्तम. म्हणून देवता लोकांना तत्वज्ञान फार आवडतं म्हणून सांगितलं आहे. इत्युक्तंच म्हणून सांगितलं. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम. एक भगवद्गीतेचं वाक्य आहे. ते लोक काय म्हणतात, असत्य आहे सगळं, त्या कोणत्याही गोष्टीला प्रतिष्ठा नाहीये, कोणालाही दुसरा कोणी ईश्वर म्हणून नाहीये बरं का. यच्चिकेत सत्यम इथं जे काही करायला जातो ते खरंच आहे, ते कधीही व्यर्थ नाही. परमात्म्याने जे काही केलेलं आहे, सृष्ट केलेलं ते सत्य आहे, आणि ते कधीही पण मोह म्हणजे व्यर्थ होऊ शकत नाही. न मोघम वस्तुस्पारम येतो तदाता. वसू म्हणून जे आहेत की नाही पैसे, सगळे कसे आहेत, स्पृहणीय आहेत, स्पृहा करण्याजोगे आहे. देणारा तोच आहे, दाता देखील तोच आहे, घेणारा देखील तोच आहे. सत्यो जीवेशयोर भेद, जीव आणि ईश या दोघांच्या मध्ये भेद असलेला सत्य आहे. सत्या विष्णूवर गुणा विष्णू परमात्म्याचे गुण सगळे सत्य आहेत. सत्यम जगदिदम सर्वम, हे सगळं जग सर्व सत्य आहे. सत्येश जगतोर भेद, ईश आणि जगाचा भेद आहे, हे देखील सत्य आहे. इत्यादिश्च हे सगळ्या वाक्यांनी भेदेनैव जगत सर्वम भेदेन ईशम गुणैः सह. भेदामुळे सगळं सगळं जग हे दिसून येत असते, भिन्न असणारं असं जग दिसून येत असते. भेदामुळेच आपल्याला सगळं ईश आहे, सगळ्या गुणांनी श्रेष्ठ आहे असं कळतं. भेद असल्यामुळे जीवात अन्यो अन्यो जीवान अन्योन्यम पश्यती, म्हणजे भुक्त झालेल्या सगळ्या जीवांना देखील एकमेकाला, तू जेवलास रे, तू जेवलास का रे, आपण स्वतः जेवलं म्हणजे दुसऱ्या जेवल्यासारखं होतं का कधी? होत नाही. भेदेन जीवान अन्योन्यम भोक्तुम भुक्तम पश्यन्ति. हे जीवांना प्रत्येक गोष्टी सगळेजण जीवी लोक जीवांना जेवलेला आहेस का इत्यादी स्वतः जेवल्यामुळे दुसरे जेवलेले असतात असं समजत नाही तो. निशेष दुःखहीनाच, कोणत्याही प्रकारचे दुःख त्याला नसतात. केवळ सुखभोगिना, फक्त केवळ सुख भोगणारा असणारा जो आहे. जन्म मृत्यू विहीनाच, जन्म मृत्यू इत्यादिकांनी रहित असलेले, काल संबंध वर्जित असणाऱ्याचे, रज तम सत्व हीन असणारे, प्रकृत्यादिकांनी विवर्जित म्हणजे दूर असलेला असा तो श्रेष्ठ जीव म्हणजे परमात्मा आहे. इत्यादी गारुड वचनान ज्ञान निर्वर्त्यता वक्तुम युक्ता. म्हणून कोणाचंही ज्ञान निवृत्त होतं असं म्हणता येत नसतं बरं का. ते निवृत्त व्हायचं झालं तर त्या परमात्म्याच्या अनुग्रहानेच होऊ शकतं, नाही तर नाही. तिर्यंग मानुष देवादी विष्णू रूपे सशक्तता. खालच्या लोकांच्याकडून, मनुष्य लोकांच्याकडून विष्णू परमात्म्याच्या मनुष्य देवादिकांच्या मध्ये विष्णू रूपामध्ये देखील अशक्तता कधीही विचार करायला जाऊ नये. ही जी शक्ती आहे ती तर परमात्म्यामुळेच येते. यस्मिन् कश्चिन्नश्च विषय, ज्या त्या कोणत्याही विषयावर दुःखित्व हे सगळ्या लोकांना असतं, जीवतांना सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे. ते सगळे भिन्न भिन्न आहेत आणि प्रकृतीच्या विकारामुळे ते आलेले असतात. प्रकृतीत विकारिता वापी, खेद भेद व्रण, मार लागला, जखण लागली, अमका तमका सगळं सगळ्या इतर लोकांना आहे. अज्ञान येणं, अज्ञान नष्ट होणं, जन्म येणं, जीवांना जन्म प्राप्त होणं, ते सगळे जीव परमात्म्यापासून भिन्न आहेत असं समजून घेणं, अभिन्न आहेत असं कधीच समजायचं नाही. प्रकृती आदी भिन्नता, प्रकृती वगैरे सगळे भिन्न भिन्न आहेत. जीव देखील अभिन्न नसतो, सगळे भिन्न भिन्न असतात, परस्पर एकमेकाशी भेद असतात म्हणून सांगा बाबा. जडा भेद होतो, जडांच्या मध्ये अभेद आहे असं कधी समजायचं नाही. हम्म
जडाभेद अथवा विष्णू मिथ्यात्व, विष्णू परमात्मा खोटा आहे, जग सगळं खोटं आहे. कोणते गुण म्हणून नाही आहेत. हं. अगुणत्वम, अदेहत्वम, देहरहित राहणं, अकर्तृत्व वगैरे ना, परमात्म्यामध्ये काही कर्तृत्व नाही आहे असं समजून घेणं. सम्यक भक्ती मृते, परमात्म्याच्या शिवाय दुसऱ्या ठिकाणी कुठेही भक्ती राहू नये. तशी परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती करायचं सोडून देऊन दुसरीकडे केलं तर मुक्ती मिळते असं नाही आहे. मुक्ती विष्णू तद्देव देव तद तद वेशतस्तथा, त्याच्यासारखे असणारे सगळे आहेत असं समजून घेणं. विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी ही गोष्ट आहे असे न समजता दुसऱ्यांच्या ठिकाणी तसं दाखवणं, असं आहे असं समजणं, हे सगळे जीवांच्या मध्ये मुक्ती प्राप्त व्हायच्या मध्ये बंधक असणारे अरूपत्वंच जीवाना मुक्ताराम बंदिना होती. बंदी असणाऱ्या लोकांना याप्रमाणे कारणीभूत बनतात, मुक्तता त्याला मिळत नसते. नाम तीर्थादी मुक्ती ही नाम, त्याला नाव येणं, तीर्थ इत्यादी म्हणणं, त्या ठिकाणी आपण तीर्थांच्या ठिकाणी स्नान करणं इत्यादी मुक्ती होती. आपण नुसतं ते परमात्म्याला सर्वश्रेष्ठ असं न जाणता हे सगळे करत असतो तर त्याच्याने काही मुक्ती येत नसते बरं का. नाम तीर्थादिवे मुक्ती ही तत्वज्ञान विना, तत्वज्ञान नसलं तरी देखील नुसतं नामामध्ये नामचिंतन केल्याने, नाम गायन केल्याने किंवा तीर्थाधिकामध्ये स्नान केल्याने मुक्ती मिळते असं समजू नका. विष्णू परमात्म्याच्या विष्णू सकाशात प्रकृतीत ब्रह्मण अनंत रुद्रयो, विष्णू परमात्म्याच्या मुळे सगळे प्रकृती ब्रह्म अनंत रुद्र गरुड इंद्र सूर्य, हं, हे देखील विघ्नादे हे अग्नि, विघ्न इत्यादी आवरण करणारा गणेश, अग्नि सोम गुह इत्यादिकांच्या नावाने देखील इत्यादी नाम. प्रद्युम्नस्य अनिरुद्धस्य देव विप्रादि नामपि, प्रद्युम्न अनिरुद्ध देवता विप्र इत्यादिकांच्या मध्ये जे जे काही गुण आहेत ते सगळे विष्णू परमात्म्याच्या मुळे झालेले आहेत. एक कैश्चा गुण विष्णू प्रकाशात वरता तुझा, कोणत्याही गुणांच्या पेक्षा तो श्रेष्ठ आहे असं समजून घेणं देखील चुकीचं आहे. यदा कदापि यत्नेर्वा वरशा, कोणतं तरी केव्हा तरी एखाद्या वराने शापामुळे त्याला ते विष्णुत्व प्राप्त होऊ शकतं. तपश्चर्या केल्या करून अनेक उपाय केल्या असताना तसा योग प्राप्त होऊ शकतो. योग मिळणं, ज्ञान मिळणं हे सगळं त्या परमात्म्याच्या अनुग्रहानेच होऊ शकतात, नाही तर नाही. साम्य वा विष्णू आता विष्णू परमात्म्याचे साम्य करणे, समता करणे, विष्णूच्या अधीन मध्ये न राहणे, अन्यथा तो नसताना देखील आम्ही सगळं राहू करू शकतो, आम्ही सगळं करू शकतो असं समजून घेणं. हम्म. अन्यथा ईशाम स्थिती कृती ही, आपण सगळे केलेले जे स्थिती कृती आहे ते सगळे त्याच्याशिवाय आम्ही करू शकतो. असंसारित्व येशाम, ह्यांच्यामध्ये संसारित्व नाही. हम्म. येशाम ईश्वरता किंवा न भवते, ह्यांच्यामध्ये ईश्वरता कधी नसते. विष्णू प्रसादाशिवाय कोणालाही मुक्ती मिळतच नसते बरं का. हे सगळं विष्णू प्रसादाची गरज नाही असं म्हणणं चुकीचं आहे. विष्णू प्रयोजनावाप्ती विष्णू दोषस्य कश्चन, विष्णू परमात्म्याच्या मुळे होतं किंवा विष्णू परमात्म्याला दुसऱ्याचं कोणाचं तरी प्रयोजन घ्यावं लागतं, उपयोग घ्यावा लागतो, आणि विष्णू परमात्मा दोषयुक्त आहे असं समजून घेणं देखील सगळ्यात चुकीचं आहे. विष्णू सर्वे रूपेषु संपूर्ण, किंवा ही तुझ्या सगळ्या रूपांच्या मध्ये विष्णू परमात्म्याच्या सगळ्या रूपांच्या मध्ये संपूर्ण गुण कधीही नसतात असं समजणं, भिन्न जाणून घेणार. विष्णू परमात्म्यामध्ये आणि दुसऱ्या रूपामध्ये भेद असणं, विष्णू रूपामध्ये आता अनेक प्रकारचे भेद असतात असं जाणून घेणं, गुणामध्ये देखील भेद असतात असं जाणून घेणं. स्त्रिया लक्ष्मी देवीपेक्षा अधिक्य म्हणजे अधिकता जी आहे विष्णू परमात्म्याची जाणणे. ब्रह्मादिक जे आहेत की नाही देवता, त्यांच्या त्यांच्या समान म्हणजे त्यांच्या बरोबरीनं असतो असं समजून घेणं. ब्रह्मवायूवर अनंतस्य, ब्रह्म वायुदेव हे जे काय आहेत अनंत असणाऱ्या अशा अनंत म्हणजे शेषदेव रुद्र गरुड या सगळ्यांच्या मध्ये समानता जाणून घेणं, हे सगळे चूक आहे. तेभ्यश्चैवेंद्र सूर्यादेर विप्रभूता, विप्रभूपादीनां तथा, ते त्यांच्याशिवाय इंद्र सूर्य ब्राह्मण इत्यादिकांच्या मध्ये बद्धानाम मुक्ती गानानाम, बद्ध असणाऱ्या लोकांना देखील ते
बद्ध असणारे लोक देखील मुक्तीला जाऊ शकतात इत्यादी जाणून घेणं, त्यांना देखील मोक्ष मिळू शकतो असं जाणून घेणं. सर्व हे सगळं मोहासाठी सांगितलं आहे. सर्व मोहाचं उद्दिष्ट विदेश हरिणा पिवा, वेदामध्ये परमात्माने सगळं असं सांगितलं आहे. ब्रह्मणा वा अथ रुद्रेण देवैश्च मुनिभिः तथा यथा सुराणां सज्ञाने तात्पर्यं सर्वदा श्रुते. हे त्याप्रमाणे हे सगळे वेगवेगळे आहेत असं जाणून घ्यावे. कारण त्या देवांच्या मध्ये देखील उच्च नीचता आहे असं समजून घ्यावा. हेच तात्पर्य आहे मुख्य. पृथ्वीचा तात्पर्य हा तात्पर्याचा हाच आहे. तथा दुर्ज्ञान जनने दुष्ट ज्ञान वाईट प्रकारचं ज्ञान ज्ञान आपण उत्पन्न झालेलं व्हावं म्हणून हे गोष्टी असुरांच्या साठी सांगितलेले तात्पर्य असं आहे असं समजून घ्यावा. एवमेव च देवानां विष्णू ब्रह्मादीनामपि, त्याचप्रमाणे देवांचा विष्णू परमात्मा ब्रह्मदेव इत्यादिकांच्या मध्ये देखील सगळे गुण एकसारखेच असतात असं समजून घेणं देखील चूक आहे. विष्णू सर्व गुण पूर्ती, विष्णू परमात्मा सगळ्या गुणांनी पूर्ण असतो. मच्छादी किती रूप आहेत ते सगळ्या रूपाने देखील विष्णू परमात्माच पूर्ण आहे. अजेयत्व आहे, अभेद्यत्व आहे, अच्छेद्यत्व आहे. सर्वावतार रूपामध्ये देखील सुख स्वरूपी असणारा परमात्मा आहे. श्री ब्रह्मरुद्राद्याधिक्यम, श्री ब्रह्मरुद्र इत्यादिकांपेक्षा तो अधिक आहे. सर्वेश आहे, सर्वत्र स्वतंत्र आहे, सर्व शक्तिमान आहे. तुझ्या प्रसादामुळे सगळ्या लोकांना देखील मोक्ष इत्यादी मिळतो. ब्रह्मादिकांना सगळ्यांनाच मोक्ष मिळतो. आणि त्याच्याशी भक्ती केली तरच मोक्ष मिळतो, नाहीतर नाही. जीवेशांच्या मध्ये देखील भेद आहे असं समजून घ्या ना. श्री ब्रह्मा रुद्र चक्र इत्यादिकांच्या मध्ये क्रमाने गुण कमी जास्त असतात म्हणून सांगितलं. सर्व दोष व्यपेत विष्णू परमात्माच्या मध्ये सर्वत्र राहत आहे, सर्वदा राहत असते. सर्व या सगळ्या गोष्टी सर्व वेद विष्णू देवतागणे, सगळ्या वेदांच्या तरी विष्णू इत्यादिकांच्या पेक्षा गणांच्या मध्ये देखील सर्वश्रेष्ठतापणे ऋषी क्षत्रिय या सगळ्या लोकांनी जाणून घेण्याचा हा तात्पर्य अर्थ आहे बरं का. उत्तम सर्वेश शास्त्रेषु, ही गोष्ट सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. तस्मात ग्राह्यम बुभुषी, सगळ्यात म्हणून ह्या सगळ्यामध्ये असणारी ही गोष्ट जाणून घ्यावी बरं का म्हणून सांगितलं. इदम सत्यम इदम सत्यम इदम सत्यम न संशय, हीच गोष्ट सत्य आहे, हीच गोष्ट सत्य आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही. कोटी शपथैश्चापि निर्णीतम देवताकडे, कोटी एक शपथ घेऊन देखील काय सगळ्या शास्त्रांनी देवतागणांनी निर्णय हाच दिलेला आहे की हे न सत्य सत्य कोण परमात्माच आहे, त्यामध्ये कोणताही संदेह नाही. अनादी कालापासून देखील शास्त्राचा हाच आहे. ह्या शास्त्राचा कोणत्याही रीतीने कोणीही पण बदलू शकले नाही, बदलू शकणार नाही. पुनश्च आनंदकारी नाही येऊ न समज, आनंद कालापासून हाच एक निर्णय लागलेला आहे. त्यातच सर्वाचा एवा, सगळ्या रीतीने जाणून घेण्यासारखा तोच आहे. सर्वदा म्हणजे सर्वदा जाणून घेण्याची ही गोष्ट आहे. गोष्टी म्हणजे ज्यांना पाहिजे समजायचं आहे त्याने असं समजून घ्यावं. ही गोष्ट स्थिरबुद्धीने जाणून घ्यावी. म्हणून ज्यांना अशी स्थिरबुद्धी प्राप्त होती त्यालाच परपद प्राप्त होत आहे. म्हणते हंसरूपेण, याप्रमाणे हंसरूपी परमात्म्याने विशेषेण देवतागणा, हा सगळ्या देवतागणाने देखील ब्रह्मादिकांना देखील बोधित झालेली ही म्हणजे जाणून दिलेली हीच गोष्ट आहे. सर्वे तथा ज्ञात्वा परंगत, त्या रीतीने परमात्माला सर्वश्रेष्ठ आहे असं जाणून घेऊन मग परलोकाला गेलेले आहेत, उच्च स्थानाला गेलेले आहेत. साक्षात विष्णू हा स्वरूप असतं. विष्णू परमात्मा दुसरा कोणी नाही, हंसरूपी परमात्माच आहे. मुक्त एवं तो देवोकधाम, याप्रमाणे देवोकत म्हणजे सगळ्या लोकांच्या मध्ये देवता समूहामध्ये हंसरूपी परमात्माचं स्वरूप दाखवलेलं. वासुदेवाख्य रूपेण तेन सर्व हृदय स्थित, तो हंसना परमात्मा वासुदेवा इत्यादी रूपाने जे आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये राहत असतो. संकर्षणाख्य रूपेण विवेश अनंत विवेच, आनंद संकर्षण इत्यादी रूपाने आतमध्ये राहत असतो. विशेष करून अनंताच्या मध्ये तो राहतो. अनंत म्हणजे शेष ध्यायते सदा अनंत तस्मान मुक्तिपदे इच्छया, म्हणून त्याचे ध्यान सदा ध्यान करत असतात.
अनंत रूपी परमात्मा अनंतामध्ये राहत असतो. मुक्ती देखील त्याच्या झाडाने त्याच्या जाणीवेनेच मिळते, त्या झाडानेच मिळते. तद्दिमा ह्या रूपाने जे आहे कामामध्ये राहतो विषयाचे करून. कामस्वरूपी परमात्मा कामामध्ये राहतो. तर ध्यान तो मुक्त काम हा इच्छते सर्वदा. म्हणून काम करणारा जो असतो, काम म्हणजे कामना करणारा जो असतो त्यालाच त्या कामस्वरूपी परमात्म्याला जाणलं तरच मुक्ती मिळते, नाही तर नाही. अनिरुद्धाख्य रूपाने अनिरुद्धामध्ये राहत होतो, तो सायंचा नाम परमात्मा त्या अनिरुद्धामध्ये राहत असतो. म्हणून ध्यान केलं असताना मुक्ती मिळते. अनिरुद्ध तथेच अनिरुद्धामध्ये असताना देखील ध्यान केले तर मुक्ती मिळते म्हणून सांगितलं. तर ब्रह्मांड पुराणात सांगितलं आहे. तत्वनिर्णय तत्वनिर्णय गीतेमध्ये देखील हीच गोष्ट सांगितलेली आहे. त्याच्यापुढे ब्रह्मवा इदमग्र आसीत् तमेव तदेकं तन्न व्यवमत इत्यादी हे उपनिषद आहे. ते उपनिषद उद्याच्या पाठामध्ये सुरू करूया. हरे राम हरे राम. श्री कृष्ण. हरे महा